घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही. प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हटला जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली जागरण गोंधळ बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला पटतच नाही. गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या. देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला. आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बुलवून बुलवून घेतलं, कांबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला. पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच कानला आणि असा भगवा फडकवत जेलमधनं बाहेर आला. अरे महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तेव्हा नाद नाही आमच्या रावसाहेबाला, नादच नाही. आता कांबळे वयस्कर झाला. त्याच्या परवा ते सोशल मीडियावर येडं झालेले. ते सोशल मीडियावर कोण आहे? निसर्ग चित्र येतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं 70% डोळे बारीक करा. हे बारीक करतात आणि त्याच्यात येतं स्वामी दिसले पाया पडते. तो 70% डोळे बारीक करून स्वामी बघणाऱ्यांची जमात वाढली साहेब. अजून 30% डोळे उघडे आहेत ना, ती सुद्धा पूर्ण बंद व्हायच्या आधी उघडा, नाहीतर खरात घरात घुसल. आणि असं बोलल्यावर मला मारते. परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघत अर्धा डोळा बारीक करत कांबळेला विचारलं, डॅडा महाराष्ट्र म्हणजे काय डॅडा? स्वाभिमान म्हणजे काय डॅडा? प्रबोधनकार ठाकरे कोण होते डॅडा? फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल जात. विचार ही स्वाभिमानातनच द्यायला लागत असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे. व्यवस्थेने त्याला वेडा ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं स्वाभिमान म्हणतो, कांबळे वेड्यासारखं निष्ठा म्हणतो, कांबळे वेड्यासारखं संघटन म्हणतो, कांबळे वेड्यासारखं मराठी म्हणतो, कांबळे वेड्यासारखं भारत म्हणतो, कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंथी करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे.
हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे, फुले, शाहू आंबेडकरी, मराठी माती, मराठी माणूस जिवंत राहणार आहे. एवढाच सांगावा घेऊन आलो होतो. जागर राहावा, दिवसा बी जागर राहावा, रात्री बी जागर राहावा, आणि पुन्हा तो दरारा मला पाहिजे. आणि आदित्य दादा, माझ्या कवठीमंकाळच्या मातीचं तुम्हाला सांगणं आहे की आता तुम्ही या मैदानात, म्हणजे तुम्ही तसं मैदानात आहेच, या माय मराठी मातीत ब्रँड म्हटलं जातं ना, ब्रँड, त्या ब्रँडला म्हणत्या शिवसैनिक, ओरिजिनल शिवसैनिक. थांबताना एवढंच म्हणेन, आभारांचे भार कशाला, सत्तेचे हार कशाला, मनात एक घरट बांधूया या शिवसेनेचं, या शिवसेनेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या बाळासाहेबांच्या झऱ्याला आपल्याही स्वाभिमानाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या मासाहेबांच्या हृदयाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ठाकरे घराणं आमच्या मनाला